मित्रांनो नमस्कार आणि माझा हा खास व्हिडिओ आहे पुण्यातल्या विश्रांतवाडी वाहतूक पोलीस स्टेशनसाठी। तर परवा मी गावावरून येत असताना पुण्यामध्ये माझी बरोबर गाडी ब्रेकडाऊन झाली होती सिटीत। तर सिटीत गाडी ब्रेकडाऊन झाली, रात्री मला मिस्त्री भेटणं अशक्य होतं म्हणून मी सकाळी मिस्त्री बोलवला, गाडी दुरुस्त केली आणि तिथून मी सिग्नलवरती गाडी पार्क करायला जागा नव्हती, कोणाची तर दुकानासमोर गाडी लागत होती, अडचण येत होती म्हणून मी तिथून फक्त जागा बघण्यासाठी 2 किलोमीटर आलो। तर सकाळी 6 ला नो एंट्री लागते पुण्यात, ठीक आहे, मान्य मला। आणि मी बरोबर 7 वाजता एका म्हणजे वाहतूक पोलिसाला गावलो, ठीक आहे, विश्रांतवाडीच्या एरियामध्ये। तर त्याने डायरेक्ट म्हटलं साहेब असं असं झालं आणि समजून घ्या म्हटलं, रात्रभर मी माझी एकतर गाडी बंद होती आणि डिझेल चोरी झालं म्हणून रात्रभर त्या टाकीपाशी जागून काढले आणि आता आणि इथं मला त्रास देऊ नका आणि माझा प्रॉब्लेम मध्ये होतो, मी मजबुरी माझी समजून घ्या म्हटलं साहेब, मी नो एंट्री मध्ये मुद्दाम गाडी टाकली नाही। साहेबांनी काय सुद्धा ऐकलं नाही, डायरेक्ट गाडी माझी साईड लावली, मला पोलीस गाडीत टाकलं आणि गाडीत पोलीस स्टेशन नेलं आणि तिथं बी म्हणलं मी काय असेल ते फाईन भरायला तयार आहे। साहेबांनी फाईन सुद्धा घेतला नाही, डायरेक्ट काय केलं माहितीये का, माझ्यावरती गुन्हा दाखल केला की याने नो एंट्री टाकले म्हणून गाडी। गुन्हा दाखल करून तिथून मला पोलीस स्टेशनला पाठवून दिवसभर उभा करून तिथून मला सांगितलं गेलं की तुझ्यावरती आता FIR दाखल झालेली आहे, गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो आता ही कोर्टात गुन्हा केलेला आहे। आता जेव्हा तुला कोर्टात तारीख पडेल तेव्हा त्या तारखेला हजर राहायचं आणि जे काय असेल ते करायचं। पण जेव्हा माझी गाडी पकडली तेव्हा माझ्या समोरून मोठमोठे 14 टायर 16 टायर वरलोडचे हायवा समोरून त्यांचे जात होते, त्यांना ते न दिसलं, ते त्यांच्या डोळ्यात दिसलं, मग त्यांच्या डोळ्यात काय गेलं काय माहित नाही। मी बेधडक बोलतोय आज नाव घेऊन, विश्रांतवाडी वाहतूक पोलीस स्टेशनसाठी मी व्हिडिओ बनवलाय आणि त्यांच्यापर्यंत मित्रांनो व्हिडिओ पाठवा, मला एवढं सांगायचं आहे। आणि आमच्यासारख्या गोरगरीब ड्रायव्हरांना लुटून किंवा ड्रायव्हरांचं आयुष्य उद्ध्वस्त करून त्यांना केस टाकून त्यांच्यावरती काय करून काय भेटत नसतं। आणि तुम्ही जे काही माझ्यासोबत केलंय ते चुकीचं झालेलं आहे आणि जर खरंच जर इथून पुढे जर तुम्हाला कठोर कारवाई जर करायचं असेल तर आजपासून मी रोजच्या रोज तुमच्यासाठी व्हिडिओ पोस्ट करत राहीन की बाबा नो एंट्री गाड्या किती पळतात किंवा इलिगल गाड्या किती पळतात, ब्लॅक फिल्मिंगच्या गाड्या किती पळतात ते तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला हेच दिसतं आमच्याकडे ते दिसतं। अरे पण मजबुरी समजा माणसांची, मला एक काय समजा, मजबुरी समजा, ठीक आहे, तुम्ही चुकीचं केलं माझ्यासोबत, माझ्यावरती गुन्हा दाखल झाला काय नाही, परंतु गोरगरीब ड्रायव्हर आपलं घर चालवण्यासाठी बाहेर पडत असतो आणि त्यांच्या आयुष्याला उद्ध्वस्त करण्याचं काम तुम्ही करू नका, एवढं सांगायचं आहे। जर काय 2 शब्द चुकीचे गेलास तर राग मानून घेऊ नका आणि पब्लिक तुमच्या जर डोक्यात बसत असेल तर 100% हा व्हिडिओ विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पर्यंत गेलाच पाहिजे।